तिचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांचं मंचावरती आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणा. स्पृहा खेडकरला विनंती करेल, कृपया आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय व्यासपीठ व इथं जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी स्पृहा अमर खेडेकर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमानवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी नुकतीच नासाला भेट देऊन आलेली आहे. तर त्याच्या परीक्षेची तयारी व तिथला अनुभव मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. तर आमची जी परीक्षा होती ती 3 टप्प्यांची परीक्षा होती. पहिली परीक्षा लेखी होती, ज्याचा पेपर आयुका पुणे ह्याच्याकडून बनवला गेला होता. ज्या परीक्षेत माझा तालुक्यात प्रथम क्रमांक आला होता. दुसरी परीक्षा जी होती ती MKCL द्वारे ऑनलाईन होती. त्यानंतर जो मेन टप्पा होता इंटरव्ह्यू, ज्याच्यासाठी आम्हाला सर्वांना आयुका इथे बोलवलं गेलं होतं. तर तिथे जायच्या आधी आम्हाला खूप भीती वाटत होती की खरोखरचे शास्त्रज्ञ आमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तर कसं बोलावं, काय उत्तरं द्यावी. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आयुकाची एक सफर घडवली. तिथं त्यांनी बरेचसे आयुकाचे बिल्डिंग्स किंवा तिथं जे आहे ते सगळं दाखवलं व तिथले सायंटिस्ट आमच्याशी खूप फ्रेंडलीसुद्धा होते. त्यामुळं जसा विचार केला होता तसं काही झालं नाही. एकदम छान सुरळीत इंटरव्ह्यू झाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी रिझल्ट डायरेक्ट पेपरमध्ये लागला होता, जेव्हा त्याच्यात माझं नाव होतं. ते पाहून आम्हाला सर्व शिक्षकांना, माझ्या पालकांना व सर्वांना खूप आनंद झाला. ते झाल्यानंतर आमची 14 तारखेला अमेरिका इथे जाण्यासाठी फ्लाईट होती, जिथे आम्हाला आधी पुणे जिल्हा परिषदेला काउन्सिल हॉलला बोलवलं गेलं होतं. तिथे CO साहेब व आपले कमिशनर ह्यांच्यासोबत आमचा संवाद झाला. त्याच्यानंतर आम्ही 25 विद्यार्थी, आमच्यासोबत 3 मॅडम व एक डॉक्टर मॅडम होत्या, आयुकाचे शास्त्रज्ञ होते. ते आम्ही सर्व अमेरिकेला जाण्यासाठी निघालो. आधी आम्ही अबुधाबी इथे एक हॉल्ट घेतला. त्याच्यानंतर वॉशिंग्टनच्या एअरपोर्टला लँड झाल्यानंतर तिथली थंडी व तेव्हा फॉल सीझन होता, त्यामुळे झाडाचे पानांचे वेगवेगळे कलर्स, पानं खाली पडलेले, ते सगळं पाहून खूप प्रसन्न वाटत होतं. तिथे आम्ही हयात प्लेस या हॉटेलवरती थांबलो होतो. वॉशिंग्टनमध्ये पहिल्या दिवशी आम्ही इंडियन एम्बॅसी, अमेरिकामध्ये जी इंडियन एम्बॅसी आहे त्याला भेट दिली, जिथे आम्हाला इंडियन ॲम्बॅसेडर मिस्टर विनायक क्वात्रा भेटले, ज्यांनी आमच्याशी जवळजवळ 1 तास संवाद साधला. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की एम्बॅसी काय काम करते किंवा तिथे अमेरिकेत राहणाऱ्या इंडियन सिटिझन्सला काय सुविधा प्राप्त होतात. त्याच्यानंतर आम्ही जे अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर आहे तिथे सुद्धा भेट दिली, जिथे आम्हाला एक सायंटिस्ट भेटले, मार्क सुभाराव. त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली की मागच्या 32 वर्षापासून नासा जसं स्पेसचं अभ्यास करते तसाच समुद्राचा सुद्धा करते. तर तेव्हा समुद्रातली वाढ किंवा त्याची जी हालचाल आहे ते सगळं आम्हाला दाखवलं गेलं. तिथून वॉशिंग्टनवरून आम्ही ऑरलँडो फ्लॉरिडा इथे गेलो, जिथे आम्हाला केनेडी स्पेस सेंटरला भेट देण्यात आली. आम्ही केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली, जिथे आम्हाला खरोखरचे रॉकेट्स किंवा जे सॅटर्न V नावाचं रॉकेट आहे, ज्यांनी अपोलो 11 जे चंद्रावर पहिला माणूस गेला होता, ते सगळं त्या रॉकेटनी लॉन्च केलं होतं. तर खरोखर आम्हाला ते सगळं बघायला मिळालं.
त्याच्यानंतर आम्ही डिझनीलँडला गेलो, जे आमच्या सर्वांचं फेवरेट होतं. इथे सगळ्यांनी आम्ही राईड्स केल्या किंवा तिथे खूप मजा आली. त्याच्यानंतर माझं सगळ्यात पर्सनली फेवरेट ATXला आम्ही गेलो, ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग सेंटरला, जिथे आम्हाला खरोखरचे जे नासाचे शास्त्रज्ञ आहेत, जेव्हा ते स्पेसमध्ये जाणार असतात तर त्यांची जशी तयारी घेतली जाते, जसा त्यांना ट्रेनिंग दिली जाते, ते सेम टू सेम आम्हाला सिम्युलेटरवरती एक्सपिरियन्स केलं गेलं. जसं की मायक्रोग्रॅव्हिटी किंवा तुम्ही रोवरमध्ये बसून मार्सवर लँड झाला आहे, VR लावून मार्सवर उभं राहिले, तर ते सगळं तो अनुभव सगळ्यात वेगळा होता त्या सगळं ह्याच्यामध्ये. आणि लास्ट सिटीला आम्ही गेलो होतो, जी होती सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया इथे, जिथे आम्ही कॅलिफोर्निया सायन्स सेंटरला गेलो. तिथे बरेचसे इन्व्हायरमेंट स्टडीजचे प्रदर्शन होते, जसं डायनोसॉर्सचे खरोखरचे स्केलेटन्स किंवा रेन फॉरेस्ट, जिथं खरोखर बटरफ्लाईज वगैरे आपल्या डोक्यावरून उडत होते. तर तो सुद्धा अनुभव खूप वेगळा होता. आणि तिथे आम्ही ॲपल व गुगलच्या हेडक्वार्टर्सला गेलो होतो, जिथे आम्हाला आपले आयुकाचे संस्थापक जे आहेत माननीय जयंत नारळीकर, त्यांच्या कन्या गिरिजा नारळीकर या भेटल्या. ते ज्या मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतात गुगल इथे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मायक्रोसॉफ्ट किंवा त्याच्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात ते कसं वर्क होतं, की जसं काही व्हायरस असेल किंवा काही अडथळा असेल तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंट्समध्ये, तर ते कसं दूर करतात. तिथे आम्हाला ज्ञान प्रबोधिनीचे काही हे भेटले, ज्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. त्यांनी आम्हाला गाईडसुद्धा केल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, जिथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये खूप सारे इंडियन्स होते आणि वातावरण पण आपल्या इंडियासारखं होतं. तिथे एकदम छान वाटत होतं. नंतर जी आमची 15 दिवसाची सहल ही संपली, तेव्हा असं वाटत होतं की इथंच राहावं, घरी जावं नाही, कारण तिथलं वातावरण किंवा सर्व गोष्टी खूप चांगल्या होत्या. पण एक गोष्ट अशी होती जिथं नव्हती, ते आपल्या घरचं जेवण. कारण तिथली चव इंडियाची चव ही एकदम म्हणजे जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे तिथून आम्ही लास्ट फ्लाईट घेऊन इंडियाला आलो आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पांना भेटल्यानंतर सर्व शाळेत गेल्यानंतर अनुभव सांगायला किंवा सत्कार स्वीकारायला एवढं प्राऊड वाटत होतं. त्याच्यानंतर आम्हाला नुकतंच आयुकातसुद्धा बोलवलं गेलं होतं, जेव्हा आम्ही शास्त्रज्ञांसोबत ओपन स्टेजवर संवाद साधला. त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले की तुम्ही मोठं होऊन काय व्हाल किंवा तुम्हाला कसं वाटलं तिथे जाऊन. तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अजून एक गोष्ट होती, जी म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. तिथे जे प्रोफेसर होते मिस्टर कौस्तुभ सुपेकर, ते आम्हाला भेटले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जी वर्ल्डची नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन कसं घेऊ शकता. तर तिथं गेल्यानंतर मला वाटलं की नक्कीच मी आज इथे एक विजिटर म्हणून आली आहे, पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी इथे येईल तेव्हा मी या युनिव्हर्सिटीची एक स्टुडंट असेल. तर ती प्रेरणा मी नक्कीच तिथून घेतली आणि ह्या सर्व अपॉर्च्युनिटीसाठी, या प्रवासासाठी मी आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गजानन पाटील साहेब व जिल्हा परिषदेचे खूप खूप आभार मानते, ज्यांनी आम्हाला ही संधी दिली. धन्यवाद.